अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय। सद्गुरु मातु श्री ताई महाराज की जय। परमहंस भगवान श्री तात्याजी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही। सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची 13व्या अध्यायातली 7व्या श्लोकावरच्या टीकेतली ही ओवी आहे। विषय असा आहे, माऊली म्हणतात की सद्गुरु कृपेनी भगवत कृपेनी हृदयामध्ये जर ज्ञान प्रकट झालं तर त्या ज्ञानाची चिन्ह बाहेरही दिसतात। ज्याच्या अंतःकरणात ज्ञान प्रकट होतं त्याच्या वागण्या बोलण्यात त्याच्या शरीरावरती चिन्ह दिसतात। आणि ती सांगितली अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम। त्यात सांगितलं आचार्योपासनम। या आचार्योपासनम वर माऊलींची फार सुंदर टीका आहे आणि त्यातली ही मर्माची उभी आहे। माऊलींनी त्यातनं एक विशिष्ट साधन मार्ग सांगितला। ते स्पष्ट सांगतात की आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही। आता पहा, या जगामध्ये साधन मार्ग एक दोन आहेत का? असंख्य आहेत। समर्थांचंच वचन आहे, समर्थ रामदास स्वामींचं, की आता कोणा शरण जावे, सत्य कोणाचे मानावे, नाना पंथ नाना मते भूमंडळी असंख्याते। नाना पंथ नाना मत या भूमंडळावर आहे। कुणाचं खरं मानावं, कुणाला शरण जावं? त्याचं उत्तर शेवटी तेच देतात त्या अभंगामध्ये। ते म्हणतात, रामदास सांगे खूण शक्ती विण सर्व क्षीण। एक खूण सांगितली त्यांनी की जिथे भगवत कृपेची प्राप्ती होते किंवा सद्गुरु कृपेची प्राप्ती होते, ती शक्ती जी भक्तीच आहे, परमभक्ती आहे, पराभक्ती आहे, तिची प्राप्ती होते, तेच खरं, त्याशिवाय सर्व क्षीण आहे। माऊलींनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं इथे। ते म्हणतात, आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा। माऊली म्हणतात, हा जो आम्ही मार्ग सांगितला, जो भागवत संप्रदाय आहे, जो नाथ संप्रदाय आहे, जो श्री दत्त संप्रदाय आहे, हा एक विलक्षण संप्रदायाचा विभाग आहे। हे सगळे एकच आहेत संप्रदाय। आणि यांची मूलभूत साधना प्रणाली काय आहे ती माऊलींनी इथे प्रकट केली आहे। ते म्हणतात की एरवी परब्रह्म प्राप्तीच्या नाना मार्गांमधले 4 मार्ग मुख्य समजले जातात। एकाला कर्मयोग म्हटलं जातं, एकाला ज्ञानयोग म्हटलं जातं, एकाला पातंजल योग म्हटलं जातं आणि एकाला भक्तियोग म्हटलं जातं। ते म्हणतात, आम्ही हा जो मार्ग अनुभवून सांगतो आहोत किंवा हा जो मार्ग आम्ही या सर्व संप्रदायांचं हृदगत मर्म म्हणून सांगतो, तो मार्ग या सगळ्यांचा समावेश असणार आहे। या एकाच मार्गात सगळ्यांचा समावेश होतो आणि त्याला माऊली म्हणतात की हा आहे सेवा मार्ग। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा। हा जो आम्ही सेवा मार्ग सांगितला आहे, त्या सेवा मार्गाने
सर्व प्रकारचं पारमार्थिक दैव उदयाला येतं. जो निदैवी असतो त्या निदैवाला देखील हे सदैव करतं. असं हे साधन, प्रखर साधन, सामर्थ्यशील साधन सेवा नावाचं आहे. श्री गुरुचरित्रात देखील अवतरणिकेमध्ये 51व्या अध्यायात गंगाधर साखऱ्यांनी सांगितलंय, सरस्वती गंगाधरांनी सांगितलंय की जो निदैवी असतो त्यांनी सद्गुरु सेवा करावी. ती सद्गुरु सेवा एवढी विलक्षण आहे की करंटा जरी असेल, निदैवी जरी असेल, तरी त्याचं दैव उदयाला येतं. निदैव, दुर्दैव आणि दैव यामध्ये भेद आहे. एखादा सुदैवी असतो याचा अर्थ असा की पूर्वजन्मांमध्ये काहीतरी सुकृत असतं केलेलं, पुण्य असतं केलेलं, मिश्र पुण्य पण पुण्य असतं. त्या पुण्याच्या योगाने त्याला या जन्मामध्ये सुखप्राप्तीचे प्रसंग जास्त येतात, जेणेकरून आनंद होईल, सुख वाटेल अंतःकरणाला. अशा गोष्टी मिळतात, गोष्टी अनुकूल होतात, त्याला म्हणतात हा सुदैवी आहे. काही दुर्दैवी असतात की ज्यांना आयुष्यामध्ये दुःखाचेच प्रसंग जास्त येतात, कारण त्यांनी पूर्वजन्मी पाप केलेलं असतं. ते पण मिश्र पाप आहे. ते पापात, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य अशा मिश्रणाची जोड असते. त्याचं फळ काय तर मुख्यतः दुःख, आणि कधीतरी सुखाचेही प्रसंग येतात, पण मुख्यतः आयुष्यात दुःखाचेच प्रसंग जास्त. त्यांना म्हणतात दुर्दैवी. आणि या पलीकडे संतांनी एक प्रकार तिसरा सांगितलाय, त्याला म्हटलंय निदैवी. निदैवी हा असा विचित्र प्राणी आहे की ज्याला कोणी मदत करायला गेलं तरी त्याची मदत काही सफल होत नाही. माऊलींनी एक सुंदर ओवी घातली आहे की निदैवी कसा असतो म्हणाले, प्राप्तीचे नि वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे. प्राप्त व्हायला काहीतरी वेळ यावी आणि त्याच वेळा याला आंधळेपणाचे डोहाळे लागावेत, असा तो निदैवी असतो. मामा त्याची सुंदर कथा सांगायचे. असाच एक निदैवी होता. कुठूनच यश नाही, कधीच हाताला काही लागायला मिळालं, लागायचं नाही त्याच्यात. म्हणजे त्यांचं दैव कसं त्या निदैवांचं की मोती शोधण्यासाठी पाण्यामध्ये बुडी मारावी आणि मोती रहे पाणी में शंख लागे हात, अशी परिस्थिती. तसा हा निदैवी हा रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने अडखळताना एखादा दगडाला कुठेतरी अडखळला आणि एकदम शंभो शंभो म्हणाला. तर आता ते भगवंत शिव हे अवढरदानी आशुतोष तेवढ्या एका नामस्मरणाने ते संतुष्ट झाले आणि ते म्हणाले की याला मी आता काहीतरी देतो, याचं भाग्य मी बदलतो. तर त्या पार्वती माता हसायला लागल्या. त्या म्हणाल्या, अहो हा सर्व पसारा मी मांडलाय, काय काय नमुने तयार केले माझे मला माहिती आहेत, तर तुम्ही नसत्या फंदाला लागू नका. ते म्हणाले, नाही मी मनात आणलं तर त्याला करीन मी श्रीमंत. त्या म्हणाले, करून पहा. यांनी एक भला मोठा हिरा त्याच्या वाटेत ठेवला आणि आता तो काही पावलं चालल्यावर त्याला तो हिरा दिसणार. तेवढ्यात या जो निदैवी होता त्याला असं आठवलं की जगात किती लोक आपल्यासारखे डोळस असतील, आंधळे पण खूप असतात, या आंधळ्यांना काय कष्ट होत असतील, आपण थोडा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून तो डोळे मिटून चालायला लागला आणि त्याच दगडाला अडखळून तो पुढे पडला, दगड मागे राहिला हिऱ्याचा. याला माऊली म्हणतात की प्राप्तीचे नि वेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, असा तो निदैवी. पण या निदैवाला देखील त्याचं ते निदैव बाजूला करून
सुखप्राप्ती, आणि ती साधी सुधी नाही, परमसुखाची प्राप्ती, आत्यंतिक सुखाची प्राप्ती, ज्याला वेदांतात म्हटलेलं आहे. आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, अशी करून देणारी जर काही व्यवस्था असेल तर तिला नाव आहे सेवा. म्हणून माऊली सांगतात की आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा. ही सर्व दैवांची जन्मभूमी आहे ही सेवा, हे साधन. ही प्रक्रिया इतकी विलक्षण आहे की ही कधीही वाया जात नाही. जर एखादा सेवेला लागला तर त्या सेवेपासून प्राप्ती ठेवलेली आहे. पण म्हणून सेवेचे दोन प्रकार केले. एकाला म्हटलं सकाम सेवा, एकाला म्हटलं निष्काम सेवा. परत जे आपल्याला मिळवायचं आहे त्यानुसार भेद केले की काहीतरी ऐहिक पाहिजे, काहीतरी विद्या मिळवायची आहे, त्यासाठी जी सेवा केली ती ऐहिकाची सेवा. आणि ब्रह्मविद्या मिळवायची आहे तर त्यासाठी जी प्राप्त होणारी, ती त्यासाठी जे साधन आहे प्राप्त होणारं आणि जे करायचं आहे त्याला म्हटलं अलौकिक सेवा. एखाद्याला जसं संगीत शिकायचं आहे तर त्यांनी गुरूंच्या घरी जाऊन राहिला. तो पूर्वीच्या काळी तशी पद्धत होती, आता पद्धती बदलल्या. पण गुरूंची सेवा करून त्यांची मर्जी जर संपादन करून घेतली तर गुरु मनापासून त्याला विद्या देतील. पण विद्या कुठली प्राप्त होईल? संगीत विद्या. उद्या त्यांनी जर विचार केला की गुरुकुलातून विद्या पूर्ण करून घरी गेल्यावर मी उत्तम स्वयंपाक करेल त्या जोरावर, ते जमणार नाही. तो शिकलेला नाही, ती विद्या मिळालेली नाही त्याला. ज्यासाठी आम्ही सेवा करू ती विद्या त्यातून प्राप्त होते, ऐहिक विद्या. आणि ही सगळी सकाम सेवा आहे, काहीतरी मिळवायचं आहे त्यातून, म्हणून ती सेवा आहे. दुसरी जी आहे ती अलौकिक सेवा आहे, ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी. ही ब्रह्मविद्या कुठे असते? माऊली सांगतात की ही प्रत्यक्ष भगवंतांपाशी किंवा संतांपाशी आहे, सद्गुरूंपाशी आहे. म्हणून ते वर्णन करतात की जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारिवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ते संत, ते महात्मे, ते सद्गुरू हे ज्ञानाचा आगर आहेत, कुरुठा आहेत. पण तेथ सेवा हा दारिवंठा. त्या ज्ञानाच्या आगारामध्ये प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे, त्याचं नाव आहे सेवा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी, तो त्यांना शरण जाऊन स्वाधीन करून घ्यावा लागतो, तो दरवाजा. तर आत प्रवेश आहे. आणि ते शरण जाऊन म्हणजे काय? तर ते त्यांनी पुढे सांगितलं माऊलींनी, तरी तनु मनु जीवे अगर्वता दास्य करावे. तन मनानी जीवानी गर्वरहित जर दास्य केलं त्यांचं तर त्यांची कृपा प्राप्त होते. आणि ती कृपा त्या दास्याच्या माध्यमातून जी सेवा होते त्या सेवेचं फळ असतं. आता पहा, सरळ सिद्धांत आहे परमार्थाचा की सद्गुरूंची सेवा किंवा भगवंतांची सेवा हीच ब्रह्मविद्येची प्राप्ती करून देणारी सेवा आहे. आणि ही जर आपल्याला साध्य करून घ्यायची असेल तर ती देखील त्यांच्या कृपेने मिळते. तुम्ही जर आपल्या मनाने करू जाल तर ती एखाद वेळेला ती उपासना होईल, पण ज्याला सेवा म्हणतात संत तशी ती सेवा होणार नाही. कारण हा सेवा शब्द सेव धातूतून आला आहे. सेवन, सेवा हे त्यातूनच आलेले शब्द आहेत. सेव म्हणजे काय? मामा सुंदर सांगायचे, स म्हणजे परमात्मा, एव म्हणजे च. जी प्रक्रिया अंगीकारली असता तो साधक स्वतःच परमात्मा होतो, स एव तोच परमात्मा होतो, त्या प्रक्रियेला सेवा म्हणतात. तर ही प्रक्रिया जर अंगवली, जर प्राप्त झाली तर कल्याण आहे. कारण शुद्ध भगवत प्राप्तीचं साधन आहे.
आणि ते साधन प्राप्त झालं एकदा, ती प्राप्ती झाली एकदा, की दुसरं काही मिळवायचं राहिलं नाही शिल्लक. म्हणून संतांची संगती मिळणं हा एक भाग आहे, त्या संगतीचा लाभ मिळणं हा भाग वेगळा आहे. म्हणून सांगितलंय संतांनी की संगती साधूची ही पहिल्यांदा दुर्मिळ. सतानाम संगतीर एवात्र. सतांची, सज्जनांची संगती, साधूंची संगती ही दुर्मिळ आहे. पण ती नुसती मिळून भागत नाही, ती मिळाल्यानंतरही म्हणतात संगती साधूची, पंगती साधूची. त्यांच्या पंक्तीचाही लाभ झाला पाहिजे. तो लाभ झाला तर त्यांच्या कृपेने सेवेचा लाभ होतो. ते स्वीकारतात तुम्हाला, आणि स्वीकारल्यानंतर त्यांच्या कृपेने तुमच्या अंतःकरणात सेवेचा उदय होतो. आणि तो सेवेचा उदय झाला तर त्या महात्म्यांचं, त्या सद्गुरूंचं खरं स्वरूप कळतं, भगवत स्वरूप कळतं. आणि नुसतं कळून थांबत नाही, तो साधकही त्या स्वरूपातच लीन होतो, लय पावतो, तदाकार होतो. श्रीमद भागवतामध्ये शुक महामुनी सांगतात, ते म्हणतात की यादवांना भगवंतांचा सहवास खूप मिळाला, पण या सर्व यादवांच्या मनामध्ये भगवंतांबद्दल जरी आदरभाव असला तरी भगवत भाव नव्हता. हे आमच्यातलेच एक श्रेष्ठ यादव आहेत असा बहुतेकांचा भाव होता. आणि म्हणून झालं काय, तर यादवीमध्ये ते गेले. उद्धवांना मात्र ते आप्त असून त्यांच्या ठिकाणी तो भाव असल्यामुळे त्यांना सेवा दिली भगवंतांनी, स्वतःच्या पादुका त्यांना दिल्या. म्हणून शुक महामुनी सांगतात की दुर्भगो बत लोकोयम यदुनाम नितराम अपि. दुर्भागीच लोक आहेत. लोकही, अमर्त्य लोकही दुर्भागी लोकांचाच आहे. पण त्यातल्या त्यात हे यदुवंशी, हे यादव, हे नितराम अत्यंत दुर्भागी. कारण भगवंतांकडे त्यांनी त्या भगवत भावनेने बघितलंच नाही कधी. म्हणून ती भावना देखील अंतःकरणामध्ये सेवेची यायला एकतर पूर्वजन्माचं काहीतरी शुद्ध पुण्य लागतं, नाही तर त्यांची कृपा व्हावी लागते. त्याशिवाय तो सेवाभाव अंतःकरणात येत नाही. मामा एक सुंदर कथा सांगायचे. बलाख प्रदेशाचा बादशाह होता हजरत अब्राहम. हा जो इब्राहिम किंवा अब्राहम हा उदार राजा म्हणून प्रसिद्ध होता, बादशाह म्हणून प्रसिद्ध होता. तर त्याला एकदा ते काही गुलाम त्यांनी विकत घेतले. त्या काळी गुलामांची खरेदी विक्री व्हायची, राजे लोक खरेदी करायचे. याने एक गुलाम विकत घेतला आणि दरबारामध्ये त्याला पेश करायला सांगितलं. तो गुलाम समोर आला. याने त्या गुलामाला विचारलं की तुझं नाव काय? तो म्हणाला माझं काय नाव असणार, मालक ठेवतील ते नाव. तो म्हणाला तू आता गुलामी करणार तर तुला कपड्यांची, खाण्याची काय अपेक्षा? तो म्हणाला माझी काय अपेक्षा नसणार, मालक देतील तो माझा आनंद. मग त्यांनी परत विचारलं, म्हणाला तुझी उपजीविका पण तू करणार कशी? तो म्हणाला मालक ठेवतील त्यात माझी उपजीविका. तेवढ्यात एका नोकरांनी एका चांदीच्या ताटलीमध्ये त्या राजवाड्याच्या बागेत आलेल्या नवीन काकड्या चिरून बादशाह पुढे आणल्या. बादशाहने एक त्यातलं फोड उचलून तोंडात घातली. चावल्याबरोबर त्याला लक्षात आलं की काकडी कडू आहे. म्हणून याने त्या गुलामासमोर ताटली दिली आणि त्याला सांगितलं की तू खा काकड्या ह्या. त्यांनी शांतपणे चेहरा वेडावाकडा न करता त्या खाऊन टाकल्या. यालाच आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं की म्हणाला का रे तुला काकड्या कशा लागल्या? तो म्हणाला अगदी गोड, अगदी मधुर, कारण मालकांनी दिल्या. हा सिंहासनावरून उतरला आणि त्या गुलामाला साष्टांग नमस्कार घातला त्यांनी. तो म्हणाला आज तुझ्यामुळे मला सेवा म्हणजे काय ते कळलं.
सेवा भाव कसा असतो ते तुझ्यामुळे कळलं. परमात्म्याची सेवा कशी केली पाहिजे हे तू मला दाखवलंस, त्यामुळे मी तुला मुक्त करतोय. तू गुलाम नाही, तू माझा गुरुच आहेस. हा जो सेवाभाव आहे तो सेवाभाव असा अंतःकरणात आपणहून येत नाही. कारण आपल्या अनेक जन्मांच्या संस्कारामुळे आपल्या समजुती विचित्र असतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की सेवा करणं म्हणजे दास्य पत्करणं, गुलामी करणं. ही दास्य, ही गुलामी अगदी विलक्षण आहे. हे स्वतःवर लादून घेतलेलं असं बंधन आहे की जे प्रपंचाच्याच बंधनातून कायमचं मुक्त करतं. त्याची किंमतच आपल्याला माहित नाही, काहीतरी विचित्र कल्पना असतात. म्हणून मी मागे एक असा दोहरा वाचला होता. एका शेठजीला संतांनी उपदेश केला की अरे कुछ सेवा करते जाओ. तर तो म्हणाला, देखो देखो जी, मेरा ख्याल मैं बताता हूं क्या है. ते म्हणाले सांग. तो म्हणाला, पैसा मारा परमेश्वर, पत्नी मारी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. मला या जगात सेवेसाठी आणखी काही बाहेर जायची गरजच नाही म्हणाला. आता असा जर भाव असेल तर त्याचा उद्धार कोणीही करू शकत नाही. अंतःकरणामध्ये मी भगवंतांचं काहीतरी करावं, मी सद्गुरूंचं काहीतरी करावं, असा भाव देखील उत्पन्न व्हायला मोठं पुण्य गाठीशी लागते. ती पुण्याची गोष्ट आहे, सामान्यांची गोष्ट नाही. म्हणून सांगून किंवा मारून मुटकून सेवा येत नसते. आता मगाशी आपण या ज्येष्ठ मंडळींचा सत्कार केला त्यांच्या सेवेसाठी. त्यांना कोणी शिकवली हो अशी सेवा कोणी शिकवली? काहीतरी पूर्व पुण्य, त्यांच्या शुद्ध पुण्य गाठीशी होतं आणि म्हणून ती सेवेची भावना अंतःकरणात आली आणि पुढे त्या एवढ्या दिव्य परंपरेची, जाज्वल्य परंपरेची कृपा झाली आणि ती सेवा आतापर्यंत करतायत. ती ही केवढी मोठी जोड त्यांनी केली आहे हे आपल्याला कळणार नाही. ही फार मोठी जोड आहे. कारण माऊली म्हणतात की आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा. मामा सांगायचे, शास्त्रांचा असा सिद्धांत आहे की जो या जन्मामध्ये सिद्ध झालेला दिसतो, ज्याच्यापाशी काही सिद्धी दिसतात, तर नक्की समजावं की ही याच्या पूर्वजन्मीच्या सेवेचं हे फळ आहे. कारण हे सर्व सेवेनीच प्राप्त होत असतं. मग ती सेवा सद्गुरूंची करा किंवा ती सेवा भगवंतांची करा. एक प्रत्यक्ष घडलेली घटना सांगतो. पुण्याला एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. ते समोर जो कोणी आला त्याचा चेहरा बघून त्याचं भूत भविष्य सगळं तंतोतंत सांगायचे. त्यांना सगळं दृश्य दिसायला लागायचं. तर एकदा काय झालं, आमच्या ताईंचे यजमान शकुंतलाताई, आमच्या ज्या ज्येष्ठ गुरु भगिनी, फार मोठ्या अधिकारी परमार्थाच्या, त्यांच्या यजमानांना कोणीतरी सांगितलं की असे असे गृहस्थ पुण्यामध्ये आहेत. आता त्यांना जरा असा थोडा छंद होता हा ज्योतिषांचा. तर ते म्हणाले चला आपणही जाऊन बघू. त्यांचे एक मित्र आणि ते असे दोघं जण त्यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांनी त्या गृहस्थांची आणि त्यांना भेटायला म्हणून हे घरातून निघणार. एवढ्यात कधी नाही ते ताईंनी त्यांना विचारलं की कुठे निघाला. मग त्यांना ते सांगायचं नव्हतं पण त्यांनी सांगितलं. म्हणाले असं असं आहे, एक अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्याला मी काही विचारायला जाणार आहे. तर त्या म्हणाल्या तू काय विचारणार आहेस? तुझं जे काही करायचं ते सद्गुरूंनी मामांनी केलेलं आहे, ते तुझे सद्गुरू आहेत. त्यांची इच्छा ही प्रमाणमान, कशाला कोणाला काय विचारायला जातोस? त्यांच्या इच्छेने जे व्हायचं योग्य वेळा होईलच ना सगळं. तर ते म्हणाले नाही, मला आता इच्छा झाली आहे तर मी जाऊनच येतो. तर ताई म्हणाल्या अरे तू ज्याच्याकडे जातोयस त्याला देखील सिद्धी आमच्या परंपरेने दिलेली आहे. आता यांना काहीच माहीत नाही. बरं, ताईंनी त्या गृहस्थांना कधी पाहिलेलं नाही, पण त्या असं बोलल्या, यांना ते कळलं नाही. हे गेले त्यांना भेटायला. हे भेटायला गेल्याबरोबर ते गृहस्थ सांगायला लागले
म्हणाले, अहो तुम्हाला बघितल्याबरोबर मला ही सिद्धी कशी प्राप्त झाली हे सांगावंसं वाटतंय तुम्हाला. हे म्हणाले, आता सांगा, कारण यांना ते आठवलं की ताई असं बोलल्या होत्या. तो म्हणाला की गुळवणी महाराजांकडे एकदा मी दर्शनाला गेलो पुण्यामध्ये, आणि त्यावेळेला माझं काहीच धड चालत नव्हतं. मला ना नोकरी टिकत नव्हती, सगळ्या अडचणी, आणि घरी माझ्याकडे जबाबदाऱ्या खूप होत्या, माझ्यावर अवलंबून असलेले खूप जीव घरात होते. म्हणून मी वैफल्य आलं मला, आणि त्यांच्याकडे गेलो आणि तिथे बसून राहिलो. महाराज फार बोलत नसत. थोड्या वेळाने त्यांनी विचारलं, काय हवंय आपल्याला? तर तो रडायला लागला. तो म्हणाला, महाराज असं असं झालेलं आहे, मला काहीच जमत नाही, नोकरी नाही, धंदा नाही, उद्योग नाही, शिक्षणाचा प्रयत्न केला पण तेही अर्धवट राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत एवढी सगळी जबाबदारी मी कशी चालवू? आपणच काय, मला त्यासाठी दीक्षा द्या, म्हणजे तुम्ही दीक्षा दिली की माझं बरं होईल. महाराज म्हणाले, अरे भलत्या भ्रमात राहू नको, आमची दीक्षा वेडं होण्याची आहे, तुला प्रपंच चालवायचा आहे. आमची दीक्षा ज्याला मिळते त्याला वेड लागतं भगवंतांचं, त्यामुळे या फंदात तू पडू नको. दीक्षा काही प्रापंचिक गोष्टींसाठी, त्या प्राप्तीसाठी नसते. मग तो म्हणाला, मग मी काय करावं? म्हणाला, मला काहीतरी सांगा. ते म्हणाले, एक बघ म्हणाले, मी तुझ्या हिताचं म्हणून काहीतरी करतो. पूर्वजन्मात म्हणाले तू नृसिंहवाडीला देवांना प्रदक्षिणा घालायचा नियम केला होतास, आणि एका श्रावण महिन्यामध्ये भर पावसामध्ये रोज प्रदक्षिणा 3 तास घालण्याचा असा तू उपक्रम पूर्ण केलास. तर तेवढी एक सेवा तुझ्या गाठीशी आहे म्हणाले, त्याच्या पलीकडे नंतर आयुष्यात नाव नाही सेवेचं. तर त्याचं फळ तुला आत्ता भोगायचं आहे का पुढे देऊ? तर तो म्हणाला, या जन्मात उपयोग काही होत असेल तर आत्ताच द्या. ते म्हणाले, ठीक आहे, तुला त्याचं फळ आत्ताच देतो. तुला मी अशी एक सिद्धी देतो की समोर जर कोणी आला तर त्याचं भूत भविष्य वर्तमान तुला कळेल. ते तू सांगितल्यावर तो स्वतःच्या इच्छेने जी दक्षिणा देईल ती ठेव आणि त्याच्यावर तुझा उदरनिर्वाह कर. मात्र म्हणाले, ज्या दिवशी तू आमच्याच परंपरेशी मुजोरी करायला जाशील त्या दिवशी आमची विद्या आम्ही परत घेऊ. बरं आहे म्हणाला. आणि खरोखर मग त्याला ती अचानकच सिद्धी आली, आणि त्याच्यावर तो गडगंज श्रीमंत झाला, त्याचं नीट चालायला लागलं सगळं. आणि हे सगळं त्यांनी जयंतरावांना आमच्या सांगितलं. मग ते जयंतरावांना कुठेतरी ते लक्षात आलं की आपल्याच परंपरेतून महाराजांनी दिलेली याला सिद्धी आहे. तरी त्यांनी विचारलं की मग माझं काहीतरी सांगा ना. तर तो हसला. तो म्हणाला, हे बघा, ज्यांच्यावर तुमची कृपा आहे आणि ज्या तुमच्या धर्मपत्नी आहेत ते दोघंही आमचे बाप आहेत. तुम्हाला काही सांगणं हा त्यांचा अवमान होईल, आणि असा जर अवमान केला तर हे सगळं दुकान माझं बंद होईल. त्यामुळे माझ्या पोटावर पाय आणू नका, या तुम्ही म्हणाले. ते घरी परत आले. परत आल्यावर त्यांनी दारात पाय ठेवलं आणि ताईंनी विचारलं, का रे, काही न सांगताच त्यांनी तू परत आलास ना? म्हणाले, कळलं का तुला त्याला कोणी दिलेलं आहे? ते गप्प बसले जयंतराव. तर पहा, ही सेवा काय काय देत नाही. म्हणून माऊली सांगतात, आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा. ही सेवा सगळं काही देते. जशी तुम्ही इच्छा ठेवाल तसा कल्पवृक्ष येतो. पण ज्याला भगवत प्राप्ती साधून घ्यायची असेल त्यांनी मात्र निष्काम सेवा केली पाहिजे. म्हणून सेवेचे विभाग केलेले की सेवा अंतरंग सेवा आणि बहिरंग सेवा. सेवा या शब्दाचा एक अर्थ पूजन असाही होतो. भगवत पूजा करणं, सद्गुरू पूजा करणं, मग ती प्रत्यक्ष पूजा असो मानस पूजा असो, ती करणं ही पण सेवा आहे. म्हणून गौतमीय तंत्र नावाचं तंत्र आहे, त्याच्या 7व्या पटलामध्ये भगवान देवर्षी नारद मुनींनी गौतम महर्षींना केलेला उपदेश आहे. त्यात मला वाटतं 41 ते 45 असे श्लोक असावेत. त्या श्लोकांमध्ये त्यांनी एक मार्मिक विवरण केलेलं आहे की पूजा पंचविधा प्रोक्ता. पूजा किंवा सेवा ही अंतरंग असो बहिरंग असो ती 5 प्रकारांची होते असं सांगितलेलं आहे. आणि ते 5 प्रकार त्यांनी सांगितले: अभिगमन,
उपादान, स्वाध्याय, योग आणि इज्जा. अभिगमन याचा अर्थ असा की पूजेपूर्वी देवांचं आधीचं निर्माल्य काढणं, आधीची वस्त्र काढणं, देवघर स्वच्छ करणं, मूर्ती स्वच्छ करणं, देवघराचा आतला भाग स्वच्छ करणं, याला म्हणतात अभिगमन. आता हा अभिगमन भाग बाह्यरंगाचा आहे, बाह्य पूजनाचा आहे. ही बहिरंग सेवा आहे, त्यातल्या पूजनाचा भाग आहे. आता हाच भाग अंतरंग सेवेत देखील होतो. अंतरंग सेवा ही मुख्यतः भगवंतांच्या नामस्मरणाची सेवा आहे, त्यांच्या नामसंकीर्तनाची सेवा आहे किंवा त्यांच्या ध्यानाची सेवा आहे. मग ती सेवा करताना हे अभिगमन कसं होतं? तर जसं आपण नाम घ्यायला सुरुवात करू किंवा ध्यानाला सुरुवात करू तसं चित्तावरच्या मलाचं अभिगमन सुरू होतं. चित्तावर अनेक जन्मांचा जो संस्कारांचा मळ साठलेला असतो तो मळ हळूहळू बाहेर पडायला सुरुवात होते. तर अंतरंगामध्ये चित्ताचा मळ बाहेर पडायला सुरुवात होणं, चित्ताचे दोष जायला सुरुवात होणं, याला म्हटलं अभिगमन नावाची अंतरंग सेवा. कारण पुढे हेच चित्त त्या चैतन्यामध्ये लय पावायचं आहे, त्या परमात्मा स्वरूपामध्ये लय पावायचं आहे. तर गटाराचं पाणी गंगेत घालून उपयोग नाही, गंगेत गंगेचंच पाणी घातलं पाहिजे, तसंच शुद्ध पाणी घातलं पाहिजे. म्हणून चित्तशुद्धी हा प्रत्येक साधना मार्गाचा पहिला पाय आहे. चित्तशुद्ध झालं पाहिजे. यालाच कर्मशुद्धी म्हटलं, यालाच नाडीशुद्धी म्हटलं, यालाच वासनाशुद्धी म्हटलं, नाना नावं, पण ही चित्तशुद्धी. दुसरा पुढचा भाग सांगितला त्याला म्हटलं उपादान. उपादान याचा अर्थ पूजेसाठी सामग्री जमा करणं, देवांच्या पूजेसाठी फुलं तोडून आणणं, ते देखील शास्त्रांचे नियम पाळून. आमचे पुण्यातले नियम आहे तसं नाही. पुण्यात सब भूमी गोपाल की सकाळी वॉकिंग स्टिक हातात घेऊन निघायचं, प्रत्येक बंगल्यातलं झाड त्या काठीने ओढायचं, फुलं तोडून पिशवीत जमा करायची. अशी फुलं निषिद्ध सांगितली आहे शास्त्रांनी, देवांना चालत नाहीत, ती चोरीची आहेत. ती जी तिथे सामग्री जमा करायची आहे ती स्वकष्टार्जित हवी, शुद्ध मार्गाने मिळवलेली हवी आणि शास्त्रीय पद्धतीने उपार्जित केलेली असावी. अशी सगळी सामग्री जमा करणं म्हणजे नैवेद्यासाठी, प्रसादासाठी काही पदार्थ, मिष्टान्न, अभिषेकासाठी दूध, दही, मध वगैरे सगळी सामग्री, हे सगळं जमा करणं याला म्हणतात उपादान. तर हे बहिरंग साधन झालं. परत बाह्य पूजेसाठी उपयोगाला येणारं हे अंतरंग साधन कसं होतं? तर भगवंतांना अर्पण करण्यासाठी आपल्या अंतःकरणातले सगळे भाव तयार ठेवणं. अंतःकरण विविध प्रेमभावांनी बहरून येणं आणि ते भाव भगवतचरणी अर्पण करण्याची इच्छा ठेवणं याला म्हटलंय उपादान, अंतरंग साधन. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात की मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे सेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही. तर अशाच आपल्या शुद्ध भावांनी भगवंतांची पूजा करण्याची तयारी आत करणं, आतमध्ये त्यांच्या मानसपूजेची तयारी करणं, त्यांच्या ध्यानासाठी मनाची, चित्ताची एकाग्रता करण्याचा प्रयत्न करणं, याला अंतरंग साधनेतला उपादान विभाग म्हणतात. मग त्यानंतर सांगितलंय स्वाध्याय. स्वाध्याय याचा अर्थ त्या भगवंतांपुढे नित्याची स्तोत्र म्हणणं, त्यांचं नामसंकीर्तन करणं, हा सगळा स्वाध्याय. किंवा तिथे शास्त्र ग्रंथांचं वाचन करणं, त्यांच्यासमोर पोथीचं वाचन करणं, हा सगळा स्वाध्याय. बहिरंग साधनेमधला तो स्वाध्याय आपल्याला कळला. अंतरंग साधनेमध्ये कसा होतो? तर ज्या वेळेला
नामामध्ये चित्त तदाकार व्हायला लागतं आणि ते चित्त नाममय होतं, तेव्हा ते नाम आतून आपोआप प्राणांवर बसतं. ते प्राणांवर बसलं की प्राणांमध्ये आपोआप त्या नामाचं स्फुरण होतं. आणि या स्फुरणाला संत म्हणतात की राम हमारा जप करे हम बैठे आराम. ते स्फुरण, तो जप आपोआप होणारा असतो आतून. असं जेव्हा साध्य होतं तेव्हा त्याला म्हणतात स्वाध्याय, अंतरंग स्वाध्याय. त्यानंतर सांगितलं चौथं साधन इज्जा. इज्जा म्हणजे प्रत्यक्ष पूजा. बहिरंग साधनेमध्ये देवांची प्रत्यक्ष पूजा करणं, शास्त्रोक्त पद्धतीने जशी जमेल तशी. मानस पूजेनी देखील मनाचेच आपल्या 4 भाग कल्पून जी देवांची पूजा होते ती पूजा करणं, त्याला म्हटलं अंतरंग इज्जा. आणि नंतर सांगितलं 5वं साधन ते योग. योग याचा अर्थ जोडलं जाणं. युंग धातूपासून झालेला शब्द योग. युंज जोडणं. आता हे जोडायचं कोणाला आणि कुठे? तर आपल्या जीवाला जोडायचंय. कुठे जोडायचं? तर भगवत चरणांपाशी जोडायचं. हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. जसा पातंजलींनी सांगितल्याप्रमाणे, पतंजली मुनींनी सांगितल्याप्रमाणे जो पातंजल क्रम आहे, अष्टांग क्रम, त्या क्रमाने गेलं की तो जीव त्या परमात्म्याशी जोडला जातो. त्यालाच योग म्हटलं. ज्ञानाने, ज्ञानाच्या भावनेने ब्रह्माकार वृत्ती करणं, ज्ञानयोगाचा मार्ग झाला, तो पण योगच आहे, जोडलं जाणंच आहे. कर्मशुद्धीने भगवंतांशी जोडलं जाणं, चित्त, याला योगच म्हटलं, तो कर्मयोग आहे. आणि भक्तिभावनेने भगवंतांशी जोडलं जाणं हा भक्तियोग म्हटला जातो. मग बहिरंग साधनेमध्ये पूजा करता करता त्या भगवंतांशी आपल्याला एकाग्र व्हायला पाहिजे. असा नियम सांगितलाय की शिवो भूत्वा शिवम यजेत. म्हणजे ईश्वर स्वरूप होऊन ईश्वर पूजा केली पाहिजे. भावना काय केली पाहिजे? की मीच ईश्वर स्वरूप आहे आणि ईश्वर स्वरूप अशा माझ्याच अंतःस्वरूपाची, माझ्याच स्वरूपाची मी पूजा करतोय. शिवो भूत्वा शिवम यजेत. अशी भावना ठेवून जर बाह्यपूजा जरी झाली तरी ती ध्यानाचं फळ देते असं शास्त्र सांगतं. आणि ध्यानामध्ये तर प्रत्यक्ष त्या मानस पूजेमध्ये किंवा ध्यानामध्ये त्यांच्याशी तदाकार होणंच आहे. आणि ते तदाकार कसं होतं? तर ते नामाचं फळ आहे. जाबाल दर्शनोपनिषदामध्ये स्पष्ट केलंय त्यांनी विषय की नाम घेत राहणं, मानसिक नामस्मरण करणं हे कशासाठी आहे? तर त्या नामाचं परमफळ ध्यानामध्ये नेणं आहे. त्या नामामुळे तो साधक ध्यानात जातो, नाम सुटतं आणि तो तदाकार व्हायला लागतो भगवंतांशी. आता याला म्हणतात योग. अंतरंग साधनेमध्ये असा जर योग सिद्ध झाला असेल तर बाह्य साधनेतही आपोआप होतो. आमच्या ताईंचीच एक घटना सांगतो. माऊलीमध्ये मामांना प्रत्यक्ष भगवान शिवांनी जे दिलेलं शिवलिंग होतं रामेश्वरनाथ, त्याचं स्थान आहे, ते स्थापन केलेलं आहे. ते जेव्हा रामेश्वरनाथांचं ती लिंग प्राप्ती झाली त्यानंतर रोज रामेश्वरनाथांवर अभिषेक व्हायचा रुद्राचा. तर तो कधी दुधानी, कधी जलानी, कधी फळांच्या रसानी, शास्त्रांप्रमाणे कधी उसाच्या रसानी. एकदा असं झालं की मामा त्या देवघरामध्ये देवपूजेला बसले होते. बाजूच्या त्या खोलीमध्ये, बाजूचं जे उपगृह आहे तिथे देवांचं स्थान आहे रामेश्वरनाथ महाराजांचं. तिथे ही सगळी मंडळी ब्रह्मवृंद रुद्राभिषेक करत होते. त्या अभिषेक पात्रामध्ये उसाचा रस भरलेला होता आणि तो थेंब 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 त्या शिवपिंडीवर पाझरत होता. ताई दर्शनाला आला त्याच वेळेला. त्यांनी शिवांचंही दर्शन घेतलं आणि मामा पूजा करत होते इकडे, म्हणून त्या मामांच्या तिथे आसन टाकून बसल्या बाजूला. आणि त्या मामांना म्हणाल्या, मामा किती छान वाटतं अशी ते रुद्राने अभिषेक होत असताना देवांना किती छान वाटतं. मामा म्हणाले, खरंच आहे, ते त्या मंत्रांचं सामर्थ्य आणि देवांची कृपा आहे. आणि असं ते सांगताय तेवढा ताई त्यांच्या समाधी स्थितीत गेल्या.
त्या केव्हाही चालता बोलता समाधीत जायच्या, तशा त्या समाधीत गेल्या. आणि त्यानंतर जो चमत्कार घडला तो आम्ही प्रत्यक्ष पाहिला, मी तिथे उपस्थित होतो. त्या रामेश्वरनाथ महाराजांवर जो रसाचा अभिषेक सुरू होता तो त्यांच्या मस्तकावर यायला लागला. त्यांच्या मस्तकावर अवकाशात दिसत नव्हतं कुठून, पण ते उसाच्या रसाचे थेंब पडून त्यांच्या अंगावर सबंध ओघळाले. आणि हे बघितल्यावर मामांना लक्षात आलं. त्यांनी त्यांना सांगितलं, अभिषेक थांबवा, आमच्या पोरीला त्रास होतोय म्हणाले. इकडे शिवांना ते शिवपिंडीवर आहे, पण हिच्या प्रत्यक्ष हिच्यावर होतंय, सगळं तिचे केस आणि अंग चिकट झालेलं आहे म्हणाले. आणि मग मामांनी ताईंना त्यांनी त्या समाधीतून खाली आणलं, जागृत केलं आणि तिला म्हणाले, जाग जरा स्नान करून ये. आणि त्यांनी त्यांच्या अंगावरून उघळून जे खाली तो द्रव होता ते म्हणाले, बघा हे तीर्थ घेऊन बघा, हाच तो उसाचा रस आहे. आणि खरंच तोच उसाचा रस होता की जो त्यांच्या मस्तकावर येत होता. याला म्हणतात योग. त्या परमात्म्याशी, त्या भगवंतांशी एवढी तदाकारता. आणि ही कशाने येते तर सेवेनी. सेवा नाम पूजन, त्या पूजनाने प्राप्त होणारी ही आहे स्थिती. आता ही सेवा जेवढी निष्काम भावनेने होईल तेवढी ती त्वरित भगवत प्राप्तिरूप फल देणारी होते, त्वरित फल देणारी होते. आणि ते फल आता आपल्याला प्राप्त होणार आहे याची चिन्ह आधी दिसतात. शकून होती लाभाचे, तो लाभ होणार आहे याचे शकून होतात, याची चिन्ह दिसतात. आणि ती त्या त्या महात्म्यांना कळतात. ज्याची ती सेवा फलाला येणार असते, फलद्रूप होणार असते, त्याला ते दिसतं. आणि ज्या वेळेला ती सेवा फलद्रूप होते त्यावेळेला तो सेव्याशी तदाकार होतो. सेव्य जर भगवंत असतील तर त्यांच्याशी तदाकार होतो, सेव्य जर सद्गुरू असतील तर त्यांच्याशी तदाकार होतो. आणि मग त्याचं सगळंच खुंटतं, त्याला येणं नाही जाणं नाही. तो अखंड ब्रह्मरूप होतो, अखंड. त्याला अखंड मोक्षाची प्राप्ती, अखंड वैकुंठाची प्राप्ती, जसा भाव ठेवेल ती प्राप्ती आहे त्याला. हे त्या सेवेचं परमफळ आहे. म्हणून माऊली सांगतात की आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्या तेही. शोच म्हणजे त्रिविध तापामध्ये पोळलेला जो जीव आहे, त्या जीवालाही सर्व तापातून काढून सुखरूप करणारी, त्याला सतत अमृतमय करणारी, आनंदमय, अखंड आनंदमय करणारी अशी ही सेवा नावाची प्रक्रिया आहे. तिचं सामर्थ्य त्या सेवेचं मोठं विलक्षण आहे. आणि माऊली म्हणतात आमचा संप्रदाय हा त्या सेवेचा आहे. आम्हाला आमच्या सद्गुरूंनी काय शिकवलं तर त्यांच्या सद्गुरूंची त्यांनी केलेली सेवा हा आमच्या समोर आदर्श होता. तो त्यांनी आम्हाला घालून दिला पाढा, ते शिकवलं. आणि या सेवेमध्ये काय तर त्यामध्ये सगळंच झालं. त्यामध्ये कर्मयोग आला, त्यामध्ये हठयोग आला, राजयोग आला, त्यात भक्तियोग आला, जे तुम्ही म्हणाल ते सगळे योग त्यात आले. आणि म्हणून भगवंतांची किंवा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर जो सेवाभाव अंतःकरणात निर्माण होतो, जे भगवत प्रेम अंतःकरणात उत्पन्न होतं, सद्गुरू प्रेम उत्पन्न होणार होतं, त्याला म्हटलेलं आहे कृपायोगाचं लक्षण किंवा महायोगाचं लक्षण. आणि ही जी कृपेची प्रक्रिया आहे तिलाच म्हटलं कृपायोग, तिलाच म्हटलं भक्तियोग. श्रीमद भागवताचं हे सार आहे. महाभारतामध्ये जो एकांत धर्म सांगितलेला आहे तो एकांत धर्म काही वेगळा नाही, तो हाच आहे. हेच सार आहे की त्या कृपेची प्राप्ती, भगवत कृपा ही केवलम किंवा गुरुकृपा ही केवलम, त्याची प्राप्ती जर झाली, त्या प्राप्तीने अंतःकरणात सेवाभाव निर्माण होतो. आणि त्या सेवाभावालाच आम्ही साधना म्हणतो. ती साधना केली असता आपोआप त्या भगवत प्रेमाचे अनुकार, त्या भगवत प्रेमाचे नाना आविष्कार त्याच्या ठिकाणी येतात. नाना चिन्ह त्या आविष्काराचे दिसायला लागतात. त्यातलं सगळ्यात महत्वाचं चिन्ह असं असतं ते म्हणजे परमशांती. अत्यंत श्रेष्ठ लक्षण आहे त्या कृपायोगाच्या प्राप्तीचं. ती प्रेमभावना स्थिर व्हायला लागली
भगवत रूपी फळायला लागली, फलद्रूप व्हायला लागली की ती परमशांती निर्माण करते. ते परमफल आहे. आणि ती परमशांती निर्माण झाली की त्यावेळेला त्याचा खरा भगवंतांप्रती, सद्गुरूंप्रती दृढ भाव होतो की जो हालत नाही. आणि मग स्थिती येते की आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील. भाग गेला, क्षीण गेला, मला अडवणाऱ्या माझ्याच वृत्ती संपल्या. प्रत्येक वृत्ती येरझारी, तुझ्या दर्शनाला आलो हरी. स्वेद अंगी रोम कंप, तेची घेऊनी पताक. आलो रावळा भितरी, सहस्र दराचे माझारी. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. तिथे खरी भेटी होते, तिथे खरी भेट होते. आणि ती त्या सेवेची परमप्राप्ती आहे. पण असं होऊ नये, जो सेवा करणारा असतो तो सेवक म्हणतो की मला सेवकपणच बरं, मला स्वामीपण झेपणारं नाही. देवा सद्गुरुराया, तुमचं स्वामीपण तुम्हाला शोभतं, माझं सेवकपण मला शोभतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ठिकाणी सुखी असा, मला असंच सुखी ठेवा. मला तो सेव्य भावच द्या, तो सेवक भावच द्या, मला स्वामी करू नका. मला तुमच्या रूप होऊन माझी सेवा संपेल हो. मी जर तुमच्यामध्ये लय पावलो तर मी सेवा कशी करू. त्या सेवेच्या लालसेने, त्या सेवेच्या आवडीनेच तर मी वेगळा झालोय. ती माझ्या हातून हिरावून घेऊ नका. माऊलींनी मोठी आर्त प्रार्थना त्या सद्गुरूंना या आचार्योपासनेमध्ये केलेली की एखादेनी वेळे गुरु माय करी भाव बळे, आणि स्तन्य सुखे लोळे अंकावरी. काय काय प्रकारांनी ती सेवा त्यांनी तिथे मांडलेली आहे, त्यांचं मनोगत. आणि ते म्हणतात की मी आळशी पोसिलो फुका, उगाच वाढलोय, सेवा काही घडली नाही. गुरुवर्णनी मुका, आळशी पोसिलो फुका. माऊली म्हणतात तिथे आपली काय कथा आहे. ते म्हणतात की काहीतरी सेवा घडली पाहिजे, ती आवड अंतःकरणात आहे. म्हणूनच या आचार्योपासन पदावर टीका करताना एवढं मी भरभरून बोलतोय. त्या निमित्ताने तरी थोडी तरी माझी हौस त्या सेवेची भागेल, माझ्या जीवीची थोडी तरी आवडी पूर्ण होईल. असे जे सेवक आहेत ना, ते धन्य झाले. त्यांना मिळवायचं काही राहिलं नाही. त्यांचा विश्वास, त्यांची श्रद्धा अखंड, ती कधी खंड पावत नाही. आपल्या विदर्भामध्ये जे माधानला थोर संत होऊन गेले संत गुलाबराव महाराज, त्या गुलाबराव महाराजांनी फार सुंदर कथा याच्यासाठी सांगितलेली होती की तो सद्गुरूंप्रती अशी परमश्रद्धा, परमविश्वास कसा निर्माण होतो, त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं. एक सद्गुरू आणि त्यांचे एक शिष्य असे दोघंच एकांतात राहत होते जंगलामध्ये कुटी करून. आणि त्या शिष्याचा सेवाभाव आत्यंतिक विलक्षण होता. सद्गुरूंना सर्व भावे शरण. त्यांचा शब्द जे त्यांच्या मुखातून येईल तंतोतंत पालन करणार. आपली सेवा कशी असते, कंडिशनल. आपल्या टर्म्सवर आम्ही सेवा करतो. आम्हाला पटलं तर आम्ही ती सेवा करतो, आम्हाला जे वाटलं ते. हे मामांच्याकडे एक होता मारुती नावाचा, तो त्यांच्याकडे यायचा नेहमी, तिथे बसून राहायचा. आणि मामांना म्हणायचा, मामा मी तुमचा अनन्य सेवक आहे, मी मारुती नाही, मी तुमचा दास मारुती आहे. तर मामांनाही माहीत होतं हे पात्र काय पात्रतेचं आहे. आता तो असा होता की कोणी काही पेढे बिढे आणले की मामा सगळ्यांना प्रसाद द्यायचे आणि उरलेला त्याच्या पुढे ठेवायचे आणि खूण करायचे की घे. तर तो हात जोडून म्हणायचा आज्ञा कशी मोडू, आणि सगळा डबा संपवायचा. आणि काही लागलं त्यांना, काही आणायचं असेल की अरे जरा मारुती तो माझा तिथनं उपरणं घेऊन ये, तर तो म्हणायचा महाराज चरण कसे सोडू, हालायला तयार नाही तिथून. म्हणून एक दिवशी जेव्हा तो परत मामांना म्हणाला की मामा मी तुमचा दास मारुती आहे, ते म्हणाले नालायका तू उदास मारुती आहेस, सेवेचा स सुद्धा तुला माहिती नाही. म्हणाले मारुतीरायांची कुठे तुलना करतोयस तू, ते तर त्या सेवेचा महान आदर्श आहे, आचार्य आहेत ते दास्य भक्तीचे. तर असा तो सेवक होता त्या सद्गुरूंचा, पण तो अनन्य भावे शरण गेलेला, अनन्य शरण.
तर एकदा तो त्याचा नियम होता की गुरुसेवा करता करता गुरु झोपले की तर मगच हा झोपायचा, तोपर्यंत नाही. आणि ह्या गुरूंना ते सतत त्यांच्या अवस्थेत असल्यामुळे झोपच नव्हती. निद्रा समाधी स्थिती ही त्यांची अवस्था. तर याला झोप मिळावी म्हणून ते मुद्दाम नाटक करायचे. त्यांनी एकदा असंच नाटक केलं रात्री, ती समई बारीक केली होती, त्याचा प्रकाश होता आणि यांनी झोपेचं सोंग केलं, घोरायला लागले. मग ह्यांनी वाटलं तर आता सद्गुरू झोपले आपले म्हणून त्यांनी नमस्कार केला त्यांना आणि तो त्यांच्या बाजूला त्यांच्याकडे लक्ष राहील असं सावधगिरीने तो झोपला. हे गुरु तो झोपला, गाढ झोपेत गेल्यावर हे उठून बसले आणि ते त्यांच्या ध्यानामध्ये त्यांच्या नामस्मरणामध्ये बसले होते. एवढ्यात त्यांनी असं पाहिलं की काळाशार भुजंग नाग त्या झोपडीतून आत शिरला आणि तो आत आला आणि याच्या तो मस्तकाच्या बाजूनी आला आणि तो आता त्या हळूहळू करत छातीवर चढून बसला आणि तो दंश करणार. आता एवढ्यात हे त्याच्याकडे काळजीपूर्वक बघत होते. यांना लक्षात आलं की हा भुजंग याचा पूर्वजन्मीचा शत्रू आहे. पूर्वजन्मी याच्याकडून त्याची हत्या घडली होती म्हणून तो आता दंश करून याला मारणार आणि बदला घेणार आहे. हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्या झोपडीत एकाच बाजूला विळा पडला होता, कारण बागेत लागायचा तो बाहेरच्या. त्यांनी तो विळा उचलला, उडी मारून त्याच्या पोटावर उरावर बसले. ते एका हाताने फटकन त्या नागाचा फणा धरला आणि छेद केला त्याचा. तो नाग फेकून दिला त्यांनी. सगळा रक्ताचा सडा पडला त्याच्या अंगावर आणि तो रक्ताने माखलेला विळा घेऊन ते क्रुद्ध झालेले असे बसलेले आहेत त्याच्या छातीवर. तेवढ्यात हा शिष्य जागा झाला. त्या धसक्याने बघतो तर आपल्या गुरूंच्या हातामध्ये रक्ताने माखलेला विळा, क्रुद्ध मुद्रेने आपल्या उरावर बसले आहेत ते. आता तिथे आपण असतो तर. पण महाराजांनी सांगितलं, गुलाबराव महाराजांनी, त्यांनी बघितलं की आपले सद्गुरू आहेत बसलेले. तो परत दुसऱ्या क्षणी गाढ झोपी गेला, कारण पक्का विश्वास होता की माझं गुरु कल्याणाचंच करतील, जे काय करतील, काही करू. तो काय करतायत हे बघायला देखील थांबला नाही, परत गाढ झोपेत गेला. याला म्हणतात दृढ विश्वास. आपल्यासारखा असता तर त्यांना पालथं पडून त्यांच्या उरावर बसला असता. ही सेवा नव्हे. ज्याला सेवेची प्राप्ती झाली आहे त्यालाच त्या परमश्रद्धेची प्राप्ती होते, त्यालाच त्या परमशांतीची प्राप्ती होते, त्यालाच भगवंतांची परमप्राप्ती होते. म्हणून माऊली सांगतात की आघावियाची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही. आपल्याला जर याच जन्मामध्ये ब्रह्मस्वरूप व्हायचं असेल तर सद्गुरू सेवा किंवा भगवत सेवा गाठली पाहिजे. भगवंत काही आपल्यासमोर येत नाहीत, पण ते म्हणतात संत हे माझी रूपडी, माझीच रूप आहे ती, त्यांची सेवा करा. म्हणून तनू मनू जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. अशी सेवा जर केली तर ती कल्याणाकडे नेणारी आहे, त्याला याच जन्मात भगवत प्राप्ती करून देणारी आहे. आपल्या सर्वांच्या सुदैवानी भाग्याने एवढी श्रेष्ठ दिव्य परंपरा तुम्हाला लाभलेली आहे. हे सगळे भगवत रूप महात्मे आहेत. त्यांचं महात्म्य सांगावं तेवढं थोडं आहे, पण त्या नुसतं महात्म्य ऐकून उपयोग काय त्याचा? कथा किती ऐकली, आत काय शिरलं? त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांना शरण जाऊन त्यांच्या सेवेची सुरुवात केली पाहिजे, कारण तोच ह्या सर्व परंपरांनी, भागवत परंपरांनी सांगितलेला मुख्य धर्म आहे. तेच मुख्य साधन आहे, तीच मुख्य प्रक्रिया आहे. त्या सेवेतूनच हा भागवत धर्म अंगवणार आहे, तो प्राप्त होणार आहे. सर्व संप्रदायांचं हे सार माऊलींनी एका ओळीत सांगितलंय. या निमित्ताने, ह्या सेवेच्या निमित्ताने तोच निरोप मुद्दाम तुम्हाला देतो. त्यांचे चरण सोडू नका, त्यांची सेवा सोडवू नका आणि ती शंकारहित, स्वार्थरहित, कामनारहित अंतःकरणाने करा. त्यांच्या सुखासाठी करा, स्वतःच्या नाही. जसं आपल्याला श्रीखंड खावंसं वाटलं की आपण आणून देवाला नैवेद्य दाखवतो,
तसं करू नका. त्यांच्या सुखासाठी त्यांची आवड काय हे जाणून सेवा करा. तशी जर सेवा केली तर त्यांची कृपा होईल. त्यांच्या कृपेने ती सेवा स्वयंभ आतून प्रकट व्हायला लागेल. आणि तशी जर प्रकट झाली तर पूर्ण कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा सेवेचा मार्ग त्यांच्या कृपेने आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशो. तो मार्ग त्यांनी आम्हाला दाखवावा आणि आमचं कल्याण करावं अशी सर्वांच्या वतीने त्यांच्या पावन श्रीचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा अर्पण करून थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.